14 जून जागतिक रक्तदाता दिवस. रक्त हे अजब रसायन आहे. ते अद्याप प्रयोगशाळेत तयार करता आलेलं नाही. त्यामुळे गरजू माणसाला रक्तासाठी दुसऱ्या निरोगी माणसावर अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच रक्तदाता दिन साजरा करून लोकांना रक्तदानाच्या अत्यंत पवित्र, मानवीय व जीवनदायी कार्यासाठी प्रेरित केलं जातं. वैज्ञानिकदृष्ट्या रक्त कृत्रिमरित्या तयार करता आलं नसलं तरी ते मानवाच्या शरीरात आपोआप तयार होतं. एका वेळी 3 महिन्यांच्या फरकानं 350 मिली रक्त काढून ते दुसऱ्याला देता येतं. म्हणून रक्तदान करून गरजू रुग्णाचा प्राण वाचवता येतो. एका रक्तदानातून 3 रुग्ण लाभ घेऊ शकतात. त्यामुळं 18 वर्ष वय आणि 50 किलो वजन असणाऱ्या प्रत्येकानं, विशेषतः युवकांनी वर्षातून 4दा रक्तदान करायला हवं. चला, आज जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं रक्तदानाचा पवित्र व जीवनदायी संकल्प करूया. खून खौलता है, गरम खून, सळसळते रक्त, उसळते रक्त, खून का प्यासा, रक्ताचे पाणी करणे, रक्त आटवणे, अशा अनेक हिंदी मराठी वाक्प्रचारातून रक्त आपल्यासमोर भडक स्वरूपात येतं. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर रक्त ही शरीरातील ट्रान्सपोर्ट सर्व्हिस म्हणजेच दळणवळण संस्था. एकीकडचा माल दुसरीकडे पोहोचवणे हे रक्ताचं काम. रक्त हे काम माणसाच्या अखेरपर्यंत इमाने इतबारे करीत असते. त्याला हृदयाचे पाठबळ असते, म्हणूनच ते शक्य होते. शरीरातील प्रत्येक भागात त्याची पोहोच आहे. किंबहुना रक्त पोहोचत नाही असा भाग शरीरात नाही. रक्ताच्या जीवावर शरीरातील सर्व अवयव आपापल्या जागेवरून न हलता एका ठिकाणी बसून आपली स्वतःची कामे निर्धास्तपणे करू शकतात. कारण या सर्व अवयवांसाठी संपूर्ण शरीरभर हे रक्त अव्याहतपणे पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे फिरत असते. रक्ताच्या प्रवासातच रक्ताच्या कार्याचं उद्दिष्ट लपलेलं आहे. रास्ता और मंजिल एक ही है. आपल्या शरीरात साधारणपणे 5 ते 6 लिटर रक्त असते. हृदयाच्या पंपाने ते संपूर्ण शरीरभर खेळतं ठेवलं जातं. रक्ताचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवणं. अन्न पाण्याशिवाय आपण काही काळ जगू, परंतु ऑक्सिजनशिवाय ते शक्य नाही. रक्तात तांबड्या पेशी असतात. या पेशीत हिमोग्लोबिन खच्चून भरलेलं असतं. हिमोग्लोबिनमुळेच रक्ताला तांबडा रंग येतो. हिमोग्लोबिन फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून घेतं. त्यामुळे त्याचं रूपांतर ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये होते. हेच ऑक्सिहिमोग्लोबिन जेव्हा पेशींकडे जातं त्यावेळी ऑक्सिजन सुटा होतो आणि पेशीला भरवला जातो. ऑक्सिजनशिवाय पेशीत ऊर्जा निर्माण होत नाही. पेशींनी तयार केलेला कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनशी संयोग पावतो आणि त्याचं कार्बॉक्सिहिमोग्लोबिन तयार होते. फुफ्फुसांकडे तो वाहून नेला जातो. हे चक्र अव्याहतपणे सुरू असतं, म्हणून आपण जिवंत असतो. फुफ्फुसांकडून ऑक्सिजनची डिलिव्हरी घ्यायची आणि प्रत्येक पेशीला नेऊन द्यायची. पेशींकडून कार्बन डायऑक्साईडची डिलिव्हरी घ्यायची आणि फुफ्फुसाला नेऊन द्यायची. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रान्सपोर्ट सेवा. या सेवेला क्षणभरही उसंत नाही, बरं का? शरीरातील पेशींना ऊर्जा निर्मितीसाठी केवळ ऑक्सिजन पुरेसा आहे का? तर मुळीच नाही. त्यासाठी त्यांना इंधनाची, ग्लुकोजचीही गरज असते. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर कार्बोदकांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. प्रथिनांचे रूपांतर अमायनो आम्लात, तर स्निग्ध पदार्थांचे रूपांतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये होते. हे सर्व पदार्थ लहान आतड्यातून शोषून घेऊन प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्याची ट्रान्सपोर्ट सेवा रक्तच देतं. आपण खात असलो तरी प्रत्येक पेशीला पचलेल्या अन्नाचा घास भरवण्याचं काम रक्ताचं. आपल्या शरीरात युरिया, युरिक ॲसिड यासारखे टाकाऊ पदार्थ तयार होतात. ते शरीरात प्रमाणापेक्षा जास्त साठले तर आपल्या जीवावर बेतू शकतं. हे पदार्थ लघवीद्वारे शरीराच्या बाहेर सोडले जातात. हे काम मूत्रपिंडाचं. या उत्सर्जक पदार्थांना मूत्रपिंडांपर्यंत पोहोचवणार कोण? काळजी नको, आपल्याकडे रक्ताची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे ना. आपल्या शरीरात अनेक अंतस्त्रावी ग्रंथी आहेत. पिट्युटरी, थायरॉईड, पेनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, ॲड्रेनल अशा अनेक. या ग्रंथी विशिष्ट संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स तयार करीत असतात. शरीरात ग्रंथी एका ठिकाणी असते आणि त्यांनी तयार केलेल्या संप्रेरकाचे काम दुसऱ्या ठिकाणी. मग तिथपर्यंत ही हार्मोन्स नेणार कोण? पुन्हा मदतीला येते ती आपल्या रक्ताची ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच. या ग्रंथीत त्यांनी तयार केलेले हार्मोन्स रक्तात सोडतात आणि रक्त एप्सिस तळी त्यांना नेऊन पोहोचवतं. रक्ताची ट्रान्सपोर्ट सेवा नसती तर अंतस्त्रावी संस्था कोलमडली असती. पेशींमध्ये ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं. या प्रक्रियेमधून पेशींना जगायला ऊर्जा मिळते. थोडी उष्णताही निर्माण होते.
ही उष्णता आपल्या शरीराचं तापमान राखण्यासाठी उपयोगी पडते. आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. शरीराच्या सर्व भागात हे तापमान तेवढेच राहणं आवश्यक असतं. यासाठी सुद्धा रक्ताभिसरण संस्था आपल्या कामाला येते. संपूर्ण शरीरभर रक्ताचा सतत संचार असल्यामुळं एखाद्या ठिकाणी जास्त उष्णता निर्माण झाली असेल तर ती तिथून शोषून घेतली जाते आणि ज्या ठिकाणी कमी उष्णता निर्माण झाली असेल तिकडे प्रदान केली जाते. त्यामुळे सर्व शरीरभर सारखेच तापमान राखण्यास मदत होते. आपल्याला खरचटले तर थोडा वेळ रक्त बाहेर येतं, नंतर त्या ठिकाणी रक्त साकळतं किंवा गोठतं आणि रक्त बाहेर यायचं थांबतं. हे कसं होतं तर रक्तात तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स असतात. रक्तवाहिनीला छिद्र पडलं की त्वरित लाखोच्या संख्येनं प्लेटलेट्स छिद्राच्या जवळ जमा होतात आणि ते छिद्र बुजवून टाकतात. याशिवाय त्या ठिकाणी फायब्रिन नावाच्या प्रथिनाची जाळी तयार होते. रक्त शरीराबाहेर वाहून जाण्याचं थांबते. रक्ताबरोबर प्लेटलेट्ससुद्धा संपूर्ण शरीरभर अविरतपणे फिरत असतात. त्यामुळे जखम झाल्याबरोबर प्लेटलेट्स त्या ठिकाणी उपलब्ध होतात, थँक्स टू कुरिअर सर्व्हिस. रक्तात विविध प्रकारच्या पांढऱ्या पेशी आणि लिम्फोसाइट्स असतात. रोगजंतू शरीरात कोणत्याही भागात शिरल्याबरोबर रोगप्रतिकारक यंत्रणा अलर्ट होते आणि रोगजंतूचा खात्मा करते. रक्ताच्या कुरिअर सर्व्हिसमुळं या सैनिक पेशी शरीरातील कुठल्याही भागांमध्ये पोहोचू शकतात. रक्तदात्याचा रक्तगट जुळला तर कोणाचेही रक्त कोणालाही देता येते. देश, धर्म, जात, वंश, पंथ, वर्ण, लिंग यापैकी काहीही जुळायची गरज नाही. रक्ताच्या कार्याचा आवाका बघितल्यावर रक्तदान म्हणजे जीवनदान हे प्रकर्षानं जाणवतं. दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा पुरवणीत हा लेख आपणासाठी बिपिन देशपांडे यांनी लिहिला होता. धन्यवाद.